राम राम शेतकरी मित्रांनो, विषय असा आहे, आपल्या जालना जिल्ह्यात काल अनुदान जमा झालं 5, 6, 7, 8 हजार रुपये. यायला 5 आणि 6, 7, 8 हजार रुपये जर अनुदान द्यायचंच होतं तर पंचनामे कशाला केले हो? मागायला केले पंचनामे. अहो, आमच्या सरकीला एक फवारणी जर करायची म्हणलं, एक फवारणी तर 10,000 लागत येत. आमच्या अशा 5-5 फवारण्या होत्यात. एक करी आम्हाला खत टाकायचं म्हणलं तर 5,000 लागत येत. असे 3-3 डोस होते 15,000चे, आणि तुम्ही अनुदान दिलं आम्हाला 7 आणि 8 हजार रुपये. कशाला दिलो? आमचं हे बघून घ्या, कापूस त्याला कोंब फुटले, हे कोंब फुटले या सरकीला आतून कापसात, तरी पण आम्ही रडत नाही. अहो, तुमच्यासारखे गरीब लोक बरे आहेत, ते पण आणि नाही रडत. तुम्ही इतके भिकारी आहेत, भिकारी बरे आहेत तुमच्यासारखे. 7 आणि 8 हजार रुपये अनुदान द्यायला लागले तुम्ही आम्हाला. आम्ही का तुम्हाला का भिकारी वाटलं का? तुमचं अनुदान बी नका आम्हाला, घेऊन टाका वापस. ते मायगाला दिलं का अनुदान ते 7 आणि 8 हजार रुपये? आमची एक फवारणी जर 10 हजारची होती आणि तुम्ही आम्हाला देतात 7 आणि 8 हजार रुपये. अहो, दिवाळीला आमचा खर्च 20 हजार रुपये झालेला आहे. नुसता दिवाळीचा घरगुती खर्च 20 हजार रुपये, आणि 7 आणि 8 हजार रुपये तर किराणा पण येत नाही. आणि तुम्ही आम्हाला शेतीचे 6 आणि 7 हजार रुपये दिले. अरे जरशी लाज वाटून दे तुम्हाला, काहीतरी लाज धरा. जनजनी तर मनाची तरी धरा जरशी.